नमस्कार मंडळी, स्वर्गनगरी कोकणातून आपल्या सर्वांचं कोकणचा यश या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर मंडळी, आज आम्ही आलोय वरती मंदिराकडे। आज वृक्षारोपण आहे, कॉलेजची मुलं आलेत, ASP कॉलेजची। तर त्यांच्यासोबत आज आम्ही आलोय वरती झाडं लावायला, कारण हे आमचं समोर मंदिर आहे। तर मंदिराची ही जी देवराई आहे सगळी बाजूने, तर ती आपल्याला टिकवायला पाहिजे, म्हणून त्याच्यासाठीच आम्ही आज असा एक हा वृक्ष महोत्सव म्हणजे वृक्षारोपण हा उपक्रम इकडे राबवत आहोत। देवरुखचे कॉलेजचे मुलं सुद्धा आलेत आणि वन विभागातर्फे सुद्धा त्यांचे लोक आलेले आहेत। तर आता आपण सुरुवात करूया वृक्षारोपणाला, चला। हार्दिक नाही काढतो पुढे तो मातीला करता पुढचं गेलं
मंडई पाहू शकता आता आपला हा झाडा आणलेला ट्रक फसला इकडे मातीत. आता त्याला बाहेर काढूया थोड्या वेळात. स्वरूप जरा जास्त होतं. अक्षय हल्ली मेनमेन स्पॉट करायला लागलाय माहितीये काय? काय संगमेश्वर तालुक्यात मेनमेन स्पॉट करायला लागलाय. अरे मस्त वाटतात. इकडे पण जायचं होतं. काही नाही जरा वाकायचं खाली. कुठं गडावरती नको ही रान आहे भरपूर. हे खाली बुंदत मार आडवी चौकाच्या. हे सापड तेव्हा त्याची विकेट काढशील त्याला पाहाय पट्टी करू. घे इन्शुरन्स आहे ना. कसली झाड आहेत काय माहित घेतले नाव नाही माहिती. वेदांकडे कसली आहे फणसाची. नशीब मी म्हटलं प्लास्टिक बरोबर खड्ड्याजवळ ठेवे की संपली झाड. तिकडे एक लाव लावून टाकूया. टाक लावून टाक चल. पाऊस कसं वाढेल धबधबे वाढणार आणि पूर्ण सह्याद्री खाली ब्लॉक होतो. त्या लेवलला हा आता काढाचा हा भाग आहे ना त्या लेवलला अखंड ब्लॉक होतो. आंबे येणारा जो पाऊस आहे पावसा ढगाचे सगळे इथे लागणार नंतर होते नाही. त्याच्यामुळे शावड तालुक्याच्या शावड तालुका म्हणजे हा इकडे शावड याला हे आलं सांगली तिथं सांगलं काय म्हणतो त्याला हेवागावरी तो बरीच राहिला. पुढे तिकडून हेवाकडून लोक चालत ट्रॅक करत द्यायचे. हेवाकडून तहसीलगडला यायचे तहसीलकडून खाली उतरायचे करायचे परत खाली उतरले की परत मारले त्याला ट्रॅक ठरला. गेलं ना तो मधला तो आता तिथे झुकं दिसतं ना ते स्तंभ आहे तिथे त्याच्या तिथे झेंडा असतो झेंडा उभा हो आणि हा टेळणी बरोबर त्याच्याबरोबर बॅक साईडला आणि हा इकडचा एंट्री पॉईंट हा इथे रस्ता पूर्ण आहे पायवाट त्या गाड्यावरती आम्ही गेले 2-3 वर्ष करणं पायवाटा करणं हे काम चालू होतं. गेले 3 वर्ष झालं होतं. आता ॲक्च्युली चिखलाचा रस्ता आला रस्ता मला तिथं आता धुकं लागलं त्या खालच्या भागासाठी हा आता एंट्री पॉईंट आहे ना त्याबरोबर मधल्या भागाला तिथे तलाव आहे पाण्याचं. अगदी वर्षाच्या 12 महिने पाणी असतं. फ्रीजमध्ये मला पाणी थंड मिळणार नाही एवढं पाणी तिथे थंड असतं. तिथे पाणी वरच्या त्या स्तरावर आहे पण आमच्या त्या गावामध्ये इथे आम्हाला जाता इथे आम्ही बोर मारलं ही या बोरला जवळ आम्ही 150 फूट खाली गेलो तिथे आम्हाला पाण्याचा बोर लावला. तर तिथे तुम्हाला पुसता लागतच पाणी बोर पुसतं आणि ती खाली बरीच पाणी वगैरे त्यांनी आणलं. पाठी काम कर ना हे काढ गाडी नंतर बघ हे का त्यातला वडापाव सोड 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 सोडला नाही. ओके ओके थांबा आता 2 मिनिट द्या इकडे थांबा सोडा.
जा ना दे ना. विठ्ठलाचे परमभक्त आहात. आज या आषाढी एकादशीच्या निमित्तानं देवरुख काटेसपरे महाविद्यालय देवरुख या महाविद्यालयातील एक महत्त्वपूर्ण असणारा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना, त्याअंतर्गत तुम्ही सगळे विद्यार्थी त्यातले सगळे सहभागी झाले, सगळे विद्यार्थी सगळे शिक्षक आपल्या संकष्ट तालुक्याचा वनविभाग आणि मला सांगायला अभिमान वाटेल की गेले 4 ते 5 वर्ष या संपूर्ण सह्याद्रीमध्ये या ठिकाणी असणारे जे वेगवेगळे कीटक आहेत, मग ते फुलपाखरू असेल किंवा अन्य कोणी असतील, तर या सगळ्याला एक वेगळं रूप देण्याचं काम जिवंतपणे अखंड प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केले. तर आमच्या सगळ्यांचे सहकारी सामान्य काजूर आणि त्यांचे मित्र प्रतीक मोरे. तुम्ही जर आज आपण सगळे कोकणातले आहोत, तुम्ही जर हा सगळा परिसर पाहिला तर बरोबर इथून चालायला सुरुवात केली तर 2 ते 2.5 तासात तुम्ही कोल्हापूर बाउंड्री पार करू शकता. आज ही समोर दिसणारी सह्याद्री जो आपण आंबाघाट बघतोय, त्या आंबाघाटातच एक मूळ भाग म्हणजे हा अखंड मूळ सह्याद्री हा आहे. हा आपण क्रॉस केला की बरोबर आपण कोल्हापूर जिल्ह्यात जातोय. आपल्या बरोबर समोरचा असणारा सह्याद्री आपण क्रॉस केला की आपण सांगली जिल्ह्यामध्ये जातो. जी चांदोली अभयारण्य आहे, त्या चांदोली अभयारण्याच्या सीमा या आपल्या दोन्हीही भागामध्ये प्रसारित झाल्या, म्हणजे आम्ही पसरलेले. आणखी एक या गावाला किंवा या तिथल्या भूभागाला एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा की आपल्या बरोबर उत्तरेला दक्षिणेला महिमतगड नावाचा एक किल्ला आहे, जो किल्ला शिवकालीन असणाऱ्या सगळ्या वास्तूची साक्ष देतो. आता आपण या ठिकाणी पाहतोय म्हणजे असं वैविध्यपूर्ण असं असलेलं आमचं हे छोटंसं कुंडी गाव. तुम्ही कुंडी म्हणजे जसं आपण रोपटं त्या कुंडीमध्ये लावतो, म्हणजे आजूबाजूला पूर्णपणे असणारा हा सह्याद्रीमध्ये त्याची पूर्णपणे कडा आणि मध्ये असलेला भूभाग म्हणजे आमचा कुंडी. या गावाचं वैभव आज सगळीकडे प्रसारित करणारे या गावचे सुपुत्र सन्माननीय डॉक्टर सुभाजी बनेसाहेब या संगमेश्वर तालुक्याचे माजी आमदार, आणि त्यानंतर त्यांच्याच कामावर पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव सन्माननीय रोहन सर बने, जे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष झालेले आहेत, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असतील. आणि एक आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजेच बनेसाहेबांच्या जोडीवर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करणारे त्यांचे छोटे बंधू आदरणीय बारकाशील बने, जे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत. हे आज अनायासे या ठिकाणी उपस्थित झाले. का उपस्थित झाले तर तुम्हाला सगळ्यांना आम्ही सांगू इच्छितो की आमच्या गावाला जे जे कोणी भेट देतात त्या भेट देणाऱ्या सगळ्या म्हणजे आमच्या परिसरातला असू दे किंवा अन्य जिल्ह्यातले असू दे किंवा राज्यातले असू दे, कळलं की तात्काळ या ठिकाणी येऊन त्या मुलांची हितगुज करायची, त्या मुलांना असणारे गैरसोयी दूर करायच्या, त्यांचे आपल्या परीने जसं अतिथी देवो भव आपण म्हणतो, आलेल्या पाहुण्यांचं आपल्या परीने जेवढं स्वागत करता येईल आपल्याला तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करायचा. असंही बने कुटुंबीय, त्याच्यासोबत आमचे सगळे गावकरी मंडळी, आमच्या गावचे सरपंच की ज्यांनी हा सगळा प्रोग्राम घडून आणला, ते सन्माननीय आमचे मित्र दिलीपजी लोकम, उपसरपंच सन्माननीय आमचे राजेदादा सावंत हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी यांचं शाब्दिक स्वागत करतो. आज अनायासे आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात. मी सर्वप्रथम या महाविद्यालयाचे जे आमचे सगळे प्राध्यापक वर्ग आहेत त्याच्यामध्ये मला माझ्याकडून येणारे सगळे आमचे सर मी विनंती करेन सन्माननीय आमच्या रोहन सरांना की कराडे सर, सर माफ करा, सोनवणे सर, भाटे सर आणि धावडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण यांचं पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करावं. या ठिकाणी ते जरा पुढे विभाग देखील, कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जे हे सगळं जतन करण्याचं संवर्धन करण्याचं काम करतात किंवा संवर्धन करण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचतात. असा आमचा असणारा संमेलन झाला वन विभाग, त्याच्यामध्ये कराडे सर आहेत, लोकल सर आहेत, आमच्या कांबळे बाईक आहे. ती विनंती करतो बाकी आपण
गावच्या वतीनं आणि या कार्यक्रमाचा भाग म्हणून या भागाच्या वतीनं आणि मगाशी उल्लेख केला डॉक्टर साधू सरांचा. खरंच जेव्हा आमच्या मंदिराचं बांधकाम चालू होतं तेव्हा आम्ही सकाळ संध्याकाळ या ठिकाणी फेरी मारायचो. पण एक आम्हाला गाडी या ठिकाणी पाहायला मिळायची. पण कोण असेल ही व्यक्ती, काय करत असेल बरं यावेळेला संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत. आता दिवस मोठा आहे, पण जेव्हा हिवाळ्याचे दिवस असतात तेव्हा काळोख लवकर होतो. आणि आपल्याला माहिती आहे ही सह्याद्री म्हणजे या ठिकाणी असणारे हिंस्र पशु. आपल्याकडं आम्ही जेव्हा आमचं काम चालू असताना तिथे मोठं गवारेडा तुम्ही पाहिलात तर आपली बबेरी उडेल, थोडी भीती वाटेल. आणि अशा या पूर्णपणे घनदाट जंगलामध्ये किंवा घोड्याच्या काठावर किंवा दाट झाडीमध्ये असा कोणकोण आवाज यायचा किंवा त्याच्याकडे असणारा ड्रोन, त्या ड्रोनचा कुठेतरी आम्हाला आवाज यायचा. आणि नंतर आम्हाला कळलं की या ठिकाणी आमच्याच गावात येऊन आमच्याच इथील असणाऱ्या जीवजंतूंना किंवा एका कीटकांना एक वेगळं रूप देण्याचं काम सामान्य आमची वेळकसर आणि प्रत्येक हे करतात. आज असे त्यांना तुम्हाला आम्ही गावच्या वर्गामध्ये त्या दिवशी तुम्हाला निमित्त करणार होतो, पण धावतपळ तो कार्यक्रम उठून घ्यायचा असल्या कारणानं आम्ही तुमच्यावर पोहोचलो नाही. आज मात्र आमच्यासोबत तुम्ही आलेले आहात, या सगळ्यांच्या सोबत तुम्ही आलेले आहात. मी विनंती करेन आमचे सन्माननीय सरपंच महोदय आपण डॉक्टर केळकर सर आणि सन्माननीय प्रतीक मोरे यांचं या ठिकाणी स्वागत करावं. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. तुमचा एक प्रतिनिधी, तुमचे जे प्रमुख आहात विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थी प्रतिनिधी आणि एक विद्यार्थी प्रतिनिधी आपण या ठिकाणी यावं. मी सन्माननीय आमचे माजी सैनिक सुरेश सावंत विनंती करतो की आपण एक विद्यार्थी प्रतिनिधी आणि एक विद्यार्थी उपसरपंच महोदय आमचे काही दादा आपल्या असते आपल्या विद्यार्थी छान. आज आम्हाला खूप बरं वाटलं. त्या निमित्तानं तुम्ही सगळेजण आमच्याकडे आलात. सर आहे, वनविभागाची टीम आहे, डॉक्टर साहेब वगैरे आमच्याकडे येतातच. या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी त्या सगळ्यांच्या वतीनं सर आजच्या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित म्हणजे काका सरपंच उपसरपंच दाजी सावंत, सर्व उपस्थित ग्रामस्थ, कॉलेजचे सर्व सहकारी, त्याचबरोबर कॉलेज डिपार्टमेंटचे आलेले सर्व सहकारी, विशेष उल्लेख प्रतीक आणि आमचे शार्दूल सर. कारण जसं राजगुरूजींनी सांगितलं, तुम्हाला पहिलं कसं वाटलं आमचं गाव? रोजच्यापेक्षा वेगळं एका नजरेने बघतो. फुलपाखरू वेगवेगळ्या रंगांचे फुलपाखरू असतात, पण त्याच्यात परत वेगवेगळे स्पीसीज असतात. ते आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं. ते जगासमोर आणणारे ह्या दोघांचं सुद्धा मनापासून कौतुक. कारण असं बोललं जातं, आजचा दिवस आषाढी एकादशीचा आहे. संतांनी सांगितले वृक्षवल्ली आम्हास होईल. आणि अशा दिवशी जेव्हा तुम्ही हा वृक्षांचा लागवड करताय, कारण हेच आपले खरी सोबती आहेत. हे जेव्हा संतांनी सांगून गेले आणि ते आजही पारंपरिकदृष्ट्या आपण सर्व टिकवत आहे, त्या चांगल्या कामाला तुम्ही योगदान देत आहे. त्याबद्दल तुमचे सर्वांचे, आमच्या गावाच्या वतीने, आमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पण एवढं करूनच जायचं नाही. आमच्या गावातून तुम्हाला खूप काही घेऊन जायचं. आज तुम्हाला हीच प्रेरणा, जिथे जिथे जाल तिथे एक नवीन वटवृक्ष, ती तुमच्या अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून असेल किंवा तुमचं करिअर घडवण्याच्या माध्यमातून असेल. तुम्ही पण त्या गावात आज एक वृक्ष लावता तुमच्या असंच वटवृक्ष अनेक ठिकाणी आपल्याला करायचं. कारण ज्या पद्धतीनं ऑफिसर आहेत, ज्या पद्धतीने जंगल
चोरीचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. अनेक वेळेला नियम आहे, एक तोडलं तर 5 लावायचे, पण एक तोडलं तर 5 लावले पण जात नाहीत आणि 5 जगवले पण जात नाही. जरी लावले तरी तो त्याच्यात पावसाळ्यात तरी लावतात, पण जगवण्याची कोणच त्याची हमी घेत नसतं. त्याची सुरुवात झाली पाहिजे, नाहीतर ती सुंदरता लुप्त व्हायला अजून काही काळच राहिला आहे. आता आपल्यासमोर आहे हे चॅलेंज. शासुंदर आणि प्रतीक तुम्हाला सांगतील ज्या पद्धतीत त्यांचं भ्रमंती आहे सर्व विभागात. तुम्हाला लक्षात येईल की ज्या पद्धती जंगलतोड चालली आहे, तुम्ही फॉरेस्टवाल्यांना पण जितकं कडक करता येईल आहे, तुमचे पास अवेलेबल आहेत, पास द्या, सगळं होईल. पण लिमिटच्या बाहेर जर होत असेल तर कुठेतरी आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवून आहोत हे सुद्धा एक तुमच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचू दे. जिथे जिथे तुम्हाला चुकीचं दिसेल, कारण उद्या झाडत नाही राहिली तर मग आज मुंबईमध्ये जी परिस्थिती आहे, पुण्यामध्ये जी परिस्थिती आहे, पुण्यामध्ये किती जण जाऊन आलाय, कशी परिस्थिती आहे. आपली गाडी चालवायची की दुसऱ्याची गाडी सांभाळायची ही परिस्थिती आहे. आणि त्याच्यातनं होणारं पोल्युशन. तर ह्या सर्वांना आज आपण खरंच कोकणातले सर्व लोक फार भाग्यवान आहोत की आजही आपल्याला नॅचरल ऑक्सिजन, तर आता काही ठिकाणी दिल्लीमध्ये वगैरे आर्टिफिशियल ऑक्सिजनचे सेंटर सुद्धा झालेले. तर असे दिवस आपल्या कोकणात येऊ नयेत, कारण हायवे झाल्यानंतर फार परिणाम झालेला आहे. जे आपलं 32 डिग्री सेल्सिअसचं जे तापमान जास्तीत जास्त 37 ते आता 42-45ला टच व्हायला लागलेलं आहे. हायवेमुळे इन्फ्रास्ट्रक्चरला आमचा सर्वांचा सपोर्ट आहे. हायवे झाला पाहिजे, जेणेकरून उद्या रोजगार सुद्धा इथे झाले पाहिजे. पण त्याचबरोबर ह्याच हायवेवाल्यांना जेव्हा सांगितलं गेलं होतं की आपण त्याच्या बाजूनी वृक्ष लावायचे, ते कुठेतरी झालं नाही. त्याच्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंटने सुद्धा लक्ष द्यावं. आणि बाकी आपल्या हात आहेतच. हां, तर नक्कीच प्रत्येकाने शासनाला असा सुद्धा उपक्रम ज्या ज्या गावामध्ये, आमच्या गावामध्ये तुमचं सहकार्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. आणि जिथे जिथे आमची सुद्धा योगदान लागेल तिथे नक्कीच तुम्ही आम्हाला असणारा आम्ही तुमच्या पाठीशी तुमच्यासोबत नेहमी राहू. पुण्याचं तुमच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढील आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. मुख्यतः आभार मानायचे. कारण आम्ही सगळीकडे जात असतो, फिरत असतो, फोटो काढत असतो, तिथे आमची एका ठिकाणी जबाबदारी संपते, कारण ते आम्ही फेसबुकला टाकले, आम्हाला लाईक आले, झालं. पण ज्यावेळी गावात पुढे जाऊन इथला वारसा बघण्याची वेळ येते किंवा लोकांनी, आता आपण या देवराईमध्ये आज उभे आहोत. देवराई हा शब्दाचा अर्थ कदाचित तुम्हाला नावावरून सांगता येईल, पण देवासाठी राखलेलं जंगल हे सगळं जंगल आहे. त्याला कुठली कायद्याची जरी कक्षा नसली तरी सुद्धा आपले जे पूर्वज होते साधारण 300-400 वर्षांपासून त्यांनी हे जंगल राखून ठेवले. आता आपण हे झाल्यानंतर मी तुम्हाला काही इथली झाडं दाखवणार आहे की ज्याचा बुंदा पकडायला तुम्ही 14 जण असाल, एवढे जण जरी घेर केलात तरी तो पुरणार नाही. एवढी मोठी इथे झाडं आपल्या इथे जांभळाची आहे, त्याला दासवनच सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर इथे गारंबीची बापू हा कादंबरीचं नाव ऐकलं असेल. त्यामध्ये जी गारंबी नावाची जी एक वेल असते, तिला वेल आपण म्हणू शकत नाही, कारण ती महावेल आहे. म्हणजे अक्षरशः तुम्ही त्या वेलीवरती 14 जण बसलात तरी ती हलणार नाही. ती जाड आणि पूर्ण ह्या 3.64 हेक्टरमध्ये पसरलेली अशी वेल या देवराईमध्ये. आणि सगळ्यात दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या सह्याद्रीचं मानचिन्ह असलेला धनेश पक्षी, ज्याला आपण हंबील म्हणतो, ज्याला जंगलाचा शेतकरी असं म्हणतात. म्हणजे आज जे आपण काम करतोय वृक्षारोपणाचं ते वर्षानुवर्ष करताय. म्हणजे ते झाडांची फळं खातात, वड, पिंपळ, उंबर. आपण इथे अशी झाडं लावतोय की जी इथली लोकल आहेत आणि ह्या झाडांचे फ्युचरमध्ये सुद्धा खूप फायदे आहेत. तर ह्या झाडांच्या बियांचा प्रसार ह्या हंबीलच्या विष्ठेमधून सगळीकडे होत असतो. जंगलामध्ये आपल्याला ही जी सगळी झाडं वाढलेली दिसतात ती यांच्यामुळे दिसतात. तर यांच्यासाठी हे आपण सगळं करतोय आणि एका अर्थाने आपण आज जंगलातले शेतकरी बनतोय. तर त्यासाठी सगळ्यांचे मला आभार मानायचे आहेत. आणि त्याचबरोबर कोणती गावाचे सुद्धा आभार मानायचे आहेत की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि त्यानिमित्ताने हा एक नवीन प्रकल्प उभा राहतोय. त्याचबरोबर सरांनी जसं मगाशी म्हटलं की इथे आम्हाला जवळजवळ 90पेक्षा जास्त फुलपाखरांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत ह्या भागामध्ये, ह्या फक्त देवराई आणि इथे ह्या परिसरामध्ये. तर त्यासाठी आम्ही सुद्धा आमच्या वतीनं त्यांना एक आश्वासन या निमित्ताने देऊ इच्छितो की इथे पर्यटकांना असू दे किंवा वेगवेगळ्या संशोधकांना असू दे, त्यांना इथे येऊन ती फुलपाखरं बघायला मिळतील. असं एक सुसज्ज फुलपाखर उद्यान या परिसरामध्ये उभारण्यासाठी आम्ही त्यांना ती सगळी मदत करणार आहोत आमच्या संस्थेच्या मार्फत. त्यासाठी त्यांचं सहकार्य आपल्याला लाभेलच, पण ती सुद्धा आम्ही या निमित्ताने घोषणा
आणि सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. इथे दोन आहेत. हे 250 वर्षापूर्वीचं आहे. हे जास्वंद आहे हे झाड. आता याची एडी तुम्ही मोजलीच किती जणांनी धरलात? 15-20 जण होते ना. आपण ते कॅमेऱ्यातून बघूया. 15 जणांचं 14 जण धरतात असे. असा हात लांब केला तर 14 जणांची एडी येते एवढी याची ही घेरा आहे त्याची. आणि हे 200 वर्षापूर्वीचं आहे. ह्याच्यावरती आपली ती आग वगैरे मोवा असतं ना ती याच्यावर पहिली बसायची जाताना बसत. आणि हे याच्यावर कोण चढू शकत नाही. आणि हे दोनच झाड आहेत आपल्या इथं आणि एक वर अभयारण्यामध्ये आहे. लक्षात आलं तर ह्याचं म्हणजे लॅटिन नेम आहे ते अँटीआरिस टॉक्सिकारिया म्हणून आहे. म्हणजे नावात जसं आहे की टॉक्सिक त्याप्रमाणे ते विषारी. त्याचा जो चीक असतो तो विषारी असतो. म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा माणूस शिकार वगैरे करायचा तर त्या काळात बाणाच्या टोकाला याचा चीक लावायचे आणि तो भक्ष्यावरती सोडायचे. आणि त्या चिकामुळे मग तो जो प्राणी असेल तो तात्पुरता पॅरालाइज होऊन पडायचा आणि मग तो पकडून खायचे. असा याचा वापर व्हायचा. त्यानंतर मग अजून लोकांनी संशोधन केलं. आता ह्याच्या ज्या बिया आणि जे फळ पडतं तर ती बी डायबेटीसवरती अत्यंत गुणकारी आहे. म्हणजे त्याचा शोध पण तसाच लागला. आपल्या इथे एक ते लांजाच्या जवळ एक पुढे भांबेडच्या इथे एक बाई होत्या त्या औषध द्यायच्या आणि त्याच्यातून मग त्यांनी शोध लावला. त्याचा अल्फा अँटीआरिन नावाचा मॉलिक्यूल आहे की तो आता अँटी डायबेटिक ड्रग म्हणून US मध्ये वगैरे प्रचंड त्याला डिमांड आहे. आणि त्यामुळे हे औषध खूप औषधी असं सुद्धा झाड आहे आणि त्याचा आता तसाच उपयोग केला जातो. आणि जी मगाशी मी म्हटलं ती गारंबीची वेल मागे दिसते. आता इथे फक्त तुम्हाला बुंदा दिसतोय पण ही पूर्ण तुम्ही देवराई इतरीला ट्रॅक केलं तर पूर्ण देवराईवरही फिरलेली आहे. तिची एक ब्रांच गेले एक ब्रांच तिकडे गेले. इतकी मोठी वेल आहे. 4-5 जणांनी वरती जाऊन बघू शकता. ती एकदम ही आहे. बसायचं तुटत नाही बसायचं असेल तर बसू शकता. आणि तिथे तो पुढे झोपाळा पण आहे बघा. नॅचरल झोपाळा तिथंच झालेला. विराज दाखवते ना कोणाला तरी. 4-5 जणांनी बसून त्याच्यावरती तुम्ही हे पण करू झोके पण घेऊ शकता. तिथे पुढे सार्थक
नाही बघा आता शेती नाही ते गेलं कोण गेलं तर मित्रांनो आता वृक्षारोपण कार्यक्रम आटपून आपण आता सगळे चाललो आहे घरी. हे बघा हे पाहू शकता पाठी आम्ही झाडं लावलेली आहेत. म्हणजे देवरुखची मुलं होती त्यांनी आणि आम्ही असेच म्हणजे त्यांच्या मदतीसाठी आलो होतो. तर आजचा आपला हा व्लॉग आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि नवीन जर असेल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओत.